धनंजय महाडिकांनी मतदारांना आमिष दाखवलं तर नितेश राणे सरपंचांना धमक्या देत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे, निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर महाडिकांनी पैशाचा आमिष दिला नाही तर विकासाचा मुद्दा मांडला असं बावनकुळे म्हणाले। होता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात तुम्ही सरपंचांना धमक्या देताय। एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीने लावताय आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत। हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीने होत नाही आहेत याचं हे चित्र आहे। चांगला आहे, काही आमिष नाही आहे, काही पैशाचं आम्ही थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे हे मान्यता आहे। आम्ही काही संन्यासी तर नाही आहोत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी आहोत। आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो, साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे। शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना। शेवटी लोकशाहीमध्ये हाच आमच्या सर्वांचा प्रॉफिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे 4 मतं मिळाले पाहिजे याकरता